रत्नागिरी शहरात शिमगोत्सवापासूनच सीएनजीचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे। आता तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अधिकच तुटवडा निर्माण झाल्यानं वाहन चालक तसं रिक्षा चालकही हैराण झाले आहेत। ऐन शिमगोत्सवातच तुटवडा निर्माण झाल्यानं रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे। चाकरमानी परतीला लागलेले असताना त्यांना सीएनजीच्या रांगेमध्ये तासनतास उभं राहावं लागत आहे। रत्नागिरी शहरांमध्ये सीएनजीचे एकूण 3 पंप असून देखील रिक्षा चालकांना तसेच इतर वाहनांना देखील सीएनजीचा पुरवठा होत नसल्यानं चालक वर्ग हैराण झाला आहे। जे 3 पंप आहेत त्यातील एकाच पंपावरती सीएनजी कमी दाबाने मिळत आहे, बाकी 2 पंप काही वेळेसाठी चालू असतात। या पंपावरती पुरेसा साठा नसल्याने रिक्षा चालक हे 3-3, 4-4 तास रांगेमध्ये उभे राहून सीएनजी मिळण्याची वाट पाहत आहेत। ऐन धंद्याच्या वेळेस सीएनजी मिळत नसल्यानं चालक वर्ग हैराण झालाय। हे असेच चालत असेल तर रिक्षा चालक मालक मोठं आंदोलन करण्याच्या विचारात आहेत। संबंधित जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी गांभीर्याने विचार करून रत्नागिरी शहरात होणारी सीएनजी तुटवडा योग्य प्रमाणात करण्याची विनंती करण्यात येत आहे। रिक्षा चालकांना एक प्रश्न भेडसावत आहे की सीएनजीच्या तुटवड्यामुळे आमचे हप्ते कसे भरले जाणार या विचारानं रिक्षा चालक मालक त्रस्त आहेत।